आपल्या राजुरा बाजार सोबत 2 ट्रामा केअर आणि वरुडला उपजिल्हा रुग्णालयाचं एक्सपान्शन 50 बेडचं हे त्यांनी सरळ रद्द केलं। परंतु रुग्णालय आणलेलं रद्द करणे याच्यावर माझा थेट आरोप आमदार महोदयांवर आहे। आमदार चंदू यावलकर यांनी राजुरा बाजार येथील ग्रामीण रुग्णालय केले रद्द, माजी आमदार देवेंद्र भुयारांचा आरोप। कारण हे आमदार महोदयांचे जे पार्श्वभूमी आहे कायम रद्द रद्द रद्द, त्यांनी जे मनात ठरवून घेतलेलं रद्द हे रद्दच करायचं, देवेंद्र भुयारांनी आणलेले कामं रद्द करायचे। आमदार चंदू यावलकर यांनी रुग्णालय का केले रद्द याचं उत्तर राजुरा बाजार येथे येऊन द्यावं, देवेंद्र भुयारांचं आमदार यावलकर यांना खुले आवाहन। हे आमचं रुग्णालय जैसे ते परत करून आणावं। मी आज जे डिपार्टमेंटकडनं जी मी माहिती घेतली, विभागाकडनं आरोग्य विभागाकडनं जी माहिती घेतली, ते माहिती मला याची निदर्शनात आली की आमदार महोदयांनी रुग्णालय रद्द करताना जागा बदलवण्यात यावी अशी मागणी शासनाकडे केली आणि मग मुख्यमंत्री महोदयांनी त्याची या आमदार महोदयांच्या केलेल्या मागणीची दखल घेऊन सरळ रुग्णालय शिफ्ट नाही केलं, त्यांनी सरळ रद्द करून टाकलेलं आहे। माजी आमदार देवेंद्र भुयारांच्या पत्रकार परिषदेनंतर मतदारसंघात राजकीय धमाका। या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमदार महोदयांना एकच विनंती आहे की ज्या पद्धतीनं हा दवाखाना रद्द केला त्या पद्धतीनं तो कुठल्याही परिस्थितीत जुलैचं पावसाळी अधिवेशन पुरवणी बजेट जे आमचं आहे त्या बजेटमध्ये बजेट संपाच्या अगोदर आपण ते मंजूर करून आणावं। आणि का हा दवाखाना रद्द केला, 3 दवाखान्यासोबत हा रद्द केला याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आमदार महोदयांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा त्यांच्या पक्षाच्या लोणच्याच्या फोडी जमा करून त्यांच्याकडून उत्तर न देता प्रत्यक्ष आमदार महोदयांनी गावात यावं। कारण इथलं रद्द झालं, यांच्या पाठपुराव्यामुळं मंजूर झालं तर इथलं रद्द झालं, तर आमदार महोदयांनी इथं गावामध्ये यावं आणि त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी गावात येऊन द्यावं। आणि त्यासाठी आम्ही स्वतः त्यांनी आम्हाला बोलावायचं काम नाही, निरोप जरी आम्हाला भेटला तरी आम्ही इथं येऊ। दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे, काळजी करू नका। सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। त्यासाठी ही सर्वपक्षीय बैठक आज या ठिकाणी घेण्यात आली। आपण वरुड तालुक्यामध्ये, वरुड आणि मोर्शी तालुक्यामध्ये जे कोरोनाच्या काळामध्ये जी स्थिती निर्माण झाली, प्रचंड आरोग्य यंत्रणेवर ताण होता आणि अपुऱ्या सुविधा त्यावेळेस होत्या आणि हजारो पेशंटचे जीव त्या काळामध्ये गेले। ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आल्यानंतर आदरणीय अजितदादा यांच्याशी मी संपर्क करून दादांना विनंती केली की आमच्याकडे रुग्णालयाची आवश्यकता आहे, बेड वाढवण्याची गरज आहे। तर दादांनी आपल्या तालुक्यामध्ये 4 ग्रामीण रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय, 1 महिला बाल रुग्णालय, 2 ट्रामा केअर, 2 डायलिसिस सेंटर, 5 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 7 उपप्राथमिक आरोग्य केंद्र ह्या सगळ्या सुविधा त्यांनी दिल्या। आणि त्यामध्ये बरेचसे रुग्णालयाचं बांधकाम प्रत्यक्ष चालू झालं 2024 ऑक्टोबरपर्यंत। मी राजुरा बाजारचा मुख्य उद्देश आजच्या पत्रकार परिषद बैठक घेण्याचा प्रमुख उद्देश असा होता की 4 डिसेंबरला मी आदरणीय अजित पवार साहेबांना एक पत्र दिलं आणि त्यांना विनंती केली की गावकऱ्यांच्या मागणीनुसार मी राजुरा बाजारचे अनेक ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, गावातली प्रतिष्ठित या सगळ्यांची मागणी होती, आमच्या सर्कलच्या सगळ्या सहकाऱ्यांची मागणी होती की एक इथं ग्रामीण रुग्णालय, कारण हे आमला पुलगाव ते आमला हा डिफेन्स रोड आहे, सैन्याचा हा रस्ता आहे आणि इकडे पाहिलं तर आष्टीपासून सुद्धा अनेक पेशंट, गोरगरीब पेशंट या इथं उपचाराकरता येते आणि रस्ता काही फार चांगला नाही, तर चांगल्या दर्जाचं एक रुग्णालय जर इथं झालं तर चांगल्या सुविधा आपण घेता येईल ही प्रामुख्यानं गावकऱ्यांची मागणी होती। आणि त्यानुसार मी 4 डिसेंबरला माननीय अजितदादांना पत्र दिलं। अजितदादांनी त्याच तारखेला 4 डिसेंबरला रुग्णालय मंजूर करण्याच्या संदर्भात विभागांना पत्र दिलं, खालच्या विभागाला पत्र काढलं आणि परत 16 डिसेंबरला मी पराभूत झाल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती केली की जे काही आम्ही रुग्णालय मंजूर केलं, कारण इथं प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, त्याचं 30 बेडचं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं, तर ह्या ग्रामीण रुग्णालयासाठी निधी पटकन आमच्याकडे वर्ग करा या प्रामुख्यानं मागणीसाठी मी अधिवेशन चालू असताना डिसेंबर महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं। आणि त्यानंतर 29 मे 2025ला शासनाने एक GR काढला
त्यामध्ये आपल्या राजुरा बाजार सोबत 2 ट्रामा केअर आणि एक वरुडला उपजिल्हा रुग्णालयाचं एक्सपॉन्शन 50 बेडचं हे त्यांनी सरळ रद्द केलं आणि त्याची माहिती काही आमच्यापर्यंत पोहोचली नाही. मी 20 ऑक्टोबरला 2000 परत एक पत्र दिलं की सदरू कामाची काय स्थिती आहे याबद्दल मी CS पत्र दिलं की मला या जे काही रुग्णालय आम्ही मंजूर केले त्याची स्थिती मला कळवा. तर त्यामध्ये CSनी मला 24 ऑक्टोबर 2025ला परत पत्र देऊन उत्तर दिलं. त्यांनी सांगितले की हे आम्ही रुग्णालय शासनाच्या सूचनेनुसार रद्द केलं. आता प्रामुख्यानं विषय असा आहे की आमदार महोदयांनी किंवा शासनाने जे काही रुग्णालय आम्ही आणले त्याच्यावर वाढीव त्यांनी काम करावं. आम्ही 20 बेड 30 बेड आणले असेल त्यांनी 50 बेड करावं. आमची काही अडचण नाही ना, कारण बेड वाढवले तर हे काही वाया जाणार नाही किंवा कोणाचं नुकसान त्याच्यामध्ये नाही. हे जनतेच्या उपयोगासाठी आणि सोयीसाठीच होणार आहे. परंतु रुग्णालय आणलेलं रद्द करणे याच्यावर माझा थेट आरोप आमदार महोदयांवर आहे. कारण हे आमदार महोदयांची जे पार्श्वभूमी आहे कायम रद्द 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 त्यांनी जे मनात ठरवून घेतलेलं रद्द हे रद्दच करायचं. देवेंद्र भुयारांनी आणलेले कामं रद्द करायचे ही जी त्यांनी मनामध्ये ठरवून जे जिद्द त्यांची आहे हे जिद्द त्यांनी आता कमी करावी. कारण शेवट हुरुड मोर्शी मतदारसंघातल्या लोकांनी 1,00,000 लोकांनी आमचं डिपॉझिट गोल करून सगळ्यांच्या आमच्यावर फाट्यावर मारून त्यांना एवढ्या मोठ्या मतसंख्येनं निवडून दिलं तर किमान त्याची तर लाच त्यांनी ठेवावी. तेवढं तर गांभीर्य त्यांनी ठेवावं का एवढ्या मोठ्या मतानं लोकांना आम्हाला निवडून दिलं. ते लोक आमच्याबद्दल काय बोलत असेल काय लोक ते विचार करत असेल याची जाणीव आमदार महोदयांनी ठेवून हे आमचं रुग्णालय जैसे ते परत करून आणावं. मी आज जे डिपार्टमेंटकडनं जी मी माहिती घेतली विभागाकडनं आरोग्य विभागाकडनं जी माहिती घेतली ते माहिती मला याची निदर्शनात आली की आमदार महोदयांनी रुग्णालय रद्द करताना जागा बदलण्यात यावी अशी मागणी शासनाकडे केली आणि मग मुख्यमंत्री महोदयांनी त्याची या आमदार महोदयांच्या केलेल्या मागणीची दखल घेऊन सरळ रुग्णालय शिफ्ट नाही केलं, त्यांनी सरळ रद्द करून टाकलेलं आहे. आमदार महोदयांना एकच हात जोडून पाया पकडून विनंती आहे आम्ही शेवट एका मातीत आम्ही जन्मलो, तुम्ही याच तालुक्यात जन्मलो, आम्ही याच तालुक्यात जन्मलो, शेवट मरणारसुद्धा याच मातीत आहे. असं नाही आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आहे किंवा तुमच्या भारतीय जनता पार्टीचे जे भक्त असेल ते खरात बाबांच्या जेल त्या ओशोनो जे काही औषध त्यांनी दिलं त्याच्यामुळे मग तुमचे दुरुस्त होऊन जाईल आणि आम्ही मग विरोधी पक्षाच्या तर आम्हाला दवाखान्यातच ॲडमिट व्हावं लागेल, दवाखान्याशिवाय आम्ही दुरुस्त होऊ शकणार नाही असं काही नाही आहे. किंवा तुम्ही नरेंद्र मोदी साहेबाच्या आगारानं दुरुस्त होऊ शकता भक्तगण जे अंडभक्त वगैरे आहे, पण असं होणार नाही. निसर्गाचा तो प्रकोप राहते तो सगळ्यांवर सारखा राहते, तो कोरोनानं तुम्हाला आम्हाला दाखवून दिलेला आहे. म्हणून मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमदार महोदयांना एकच विनंती आहे की ज्या पद्धतीनं हा दवाखाना रद्द केला त्या पद्धतीनं तो कुठल्याही परिस्थितीत जुलैचं पावसाळी अधिवेशन पुरवणी बजेट जे आमचं आहे त्या बजेटमध्ये बजेट संपाच्या अगोदर आपण ते मंजूर करून आणावं. आणि का हा दवाखाना रद्द केला 3 दवाखान्यासोबत हा रद्द केला याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आमदार महोदयांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा काही त्यांच्या पक्षाच्या लोणच्याच्या फोडी जमा करून त्यांच्याकडून उत्तर न देता प्रत्यक्ष आमदार महोदयांनी गावात यावं. कारण इथलं रद्द झालं यांच्या पाठपुराव्यामुळं मंजूर झालं तर इथलं रद्द झालं, तर आमदार महोदयांनी इथं गावामध्ये यावं आणि त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी गावात येऊन द्यावं. आणि त्यासाठी आम्ही स्वतः त्यांनी आम्हाला बोलावायचं काम नाही, निरोप जरी आम्हाला भेटला तरी आम्ही इथं येऊ. आमच्याकडे जे पाठपुरावा केले जे कागदपत्र आहे पहिल्या कागदापासून तर शेवटल्या कागदापर्यंत हे सगळं आमच्याकडे पाठपुरावा आहे. तो सगळा पाठपुरावा आम्ही आमदार लोकांसमोर जसं आम्ही आज लोकांसमोर ठेवायला लागलो तर आमदार महोदयांनी ज्यावेळेस इथं सभा घेईल त्या दिवशीसुद्धा आम्ही यायला तयार आहे. मी गावकऱ्यांनाही विनंती केली की 31-30 जूनपर्यंत सगळ्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांना बोलावून त्याचे ठराव घ्या, गावकऱ्यांच्या सहीनिशी ठराव घ्या आणि ते ठराव आपण आमदार महोदयांपर्यंत पोचवा. आमदार महोदयांना 1 महिन्याचा अवधी आपण 3-4 जून ते 30 जूनपर्यंतचा अवधी आपण आमदारांना देऊ. परत जुलै महिन्याचं त्यांचं पुरवणी बजेट आहे, त्या पुरवणी बजेटमध्ये त्यांनी ही मागणी करून प्रत्यक्ष मागणी मंजूर करून आणावी. जसं आम्ही मंजूर केलं तर त्याच पद्धतीचं मंजूर करून आणावं आणि नंतर प्रत्यक्ष काम चालू करावं. एवढी रास्त मागणी आमची आहे. याच्यामध्ये कुठलाही जातीचा भेद नाही, पक्षाचा भेद नाही, समाजाचा भेद नाही, धर्माचा भेद नाही, अजिबात नाही. आम्ही सर्वपक्षीय आम्ही लोक एकत्रित आलो. आमची प्रामुख्यानं मागणी आहे जैसे ते आमचं रद्द केलं वैसे आमचं तुम्ही परत मंजूर करावं एवढीच प्रामुख्यानं मागणी आहे. जर कदाचित जुलैच्या 30 तारखेपर्यंत अधिवेशन संपेपर्यंत जर त्यांनी रुग्णालय मंजूर करून आणलं नाही तर परत आम्हाला
लोकशाहीच्या मार्गानं आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही. आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्ही काही साधू संत वगैरे काही नाही आहे. आम्हाला परत त्या सगळ्या जुन्या गोष्टीवर येता येईल, परंतु आमदारांना परत हातपाय जोडून विनंती आहे की त्यांनी रद्द केलेलं परत जैसे ते मंजूर करून आणावं. धन्यवाद. तुम्ही असं म्हटलेलं आहे की त्यांनी इथे येऊन आम्हाला सुद्धा निमंत्रण द्यावं आणि त्यांनी या ठिकाणी उत्तर द्यावं. असं जर त्यांनी केलं नाही तर काय तुम्हाला? आमदार महोदय या मतदारसंघातल्या लोकांनी 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व ते करतात, म्हणून ते उत्तर देही आहे. त्यांना उत्तर द्यावंच लागेल, कारण संविधानात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा उपयोग करून लोकांनी त्यांना मतं दिले. मताच्या वर्षावर ते निवडून आले. लोकांचे प्रश्न आहे, माझ्या एकट्याचा प्रश्न नाही. हे एकट्यासाठी मी दवाखाना केला नव्हता, मला इथे येऊन काही ॲडमिट व्हायचं काम नव्हतं. पण त्या दवाखान्यात कोणाला ॲडमिट व्हायची वेळही येऊ नये, पण कदाचित एखादी वेळ आली तर तिथं व्यवस्था जी चांगली असावी, आरोग्यसेवेची चांगलं दर्जाचं असावं, यासाठी त्यांनी जे रद्द केलं त्या संदर्भात आमदार साहेबांनी इथं प्रत्यक्ष येऊन, गावात येऊन सगळ्या गावकऱ्यांना बोलावून दौंडी द्यायची. असं नाही, कारण आता अनेक लोकांना माहीतच नाही आपली मिटिंग आहे म्हणून. गावात दौंडी द्यायची, रिसर दौंडी दिली का सगळ्या लोकांच्या कानावर पडते, आणि मग इथं एक सभा घ्यावी. त्या सभेला आम्ही पण येऊ आणि प्रत्यक्ष का रद्द केलं, काय कारण त्याला रद्द करण्याचं, काय हेतू त्यांचा होता, हे सगळं स्पष्टता येणं फार काळाची गरज आहे. बरं, आतापर्यंत किती कामं अशी रद्द केलेले आहेत की तुमच्या काळात तुम्ही मंजूर करून आणले, ते मतदारसंघासाठी फार महत्त्वाचे होते, गावागावासाठी? असे किती आकडा सांगता येईल का एखादा? आता मी जास्त खोलात गेलो नाही. मी काय झब्बा घातला लग्न तेव्हा मरणच फिरून राहिलो. मी काही फार कामावर बारीक लक्ष दिलं नाही. काय स्थिती आहे, कारण त्यांचं हे जबाबदारी त्यांची आहे ना, लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्या कामावर लक्ष ठेवणे. जिथं जिथं माझ्या शक्य झालं तिथं मी जातो, काम पाहून आलो, क्वालिटी आहे किंवा नाही आहे याचं सगळं पाहायला लागलं. परंतु अनेक कामं रद्द झाल्याचं चित्र दिसायला लागले. अनेक आता समोरील दिवसेंदिवस बऱ्याच गोष्टी माझ्याकडे त्यांनी मी काढलेल्या आहे. मी डिपार्टमेंटना पत्र देऊन, कारण मुंबईच्या एअर जरा माझ्या कमी झाल्या. पूर्वी आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस मी मुंबईला राहत होतो. आता काय 4 महिन्यातून 6 महिन्यातून एकदा जावं लागलो. पण मी गेल्यानंतर आता जे कामं त्यांनी रद्द केले, कुठल्या विभागाचे केले, काय केले, याचीसुद्धा मी इत्थंभूत माहिती घ्यायला लागलो. बरेच कामं रद्द केलेले आहेत. थोड्या दिवसात ते सुद्धा मी लोकांसमोर आणणार आहोत.